कोल्हापूर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांचे कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्यानंतर आज कोल्हापुरात ते पहिल्यांदा आले आणि कोल्हापुरात आई अंबाबाई दर्शन घेतल्यानंतर या रॅलीला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांनी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात काळवा ते दसरा चौक अशी रॅली काढून हसन मुश्रीफ प्रकाश आंबेडकर यांची जल्लोषात स्वागत केलेलं आहे। फुलांचे उधळण देखील केलेलं आहे, फटाक्यांची आतषबाजी केलेलं आहे आणि ही सगळी आपण ही दृश्य पाहतो ही रॅलीची आहेत। छत्रपती नारायणला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत हसन मुश्रीफ साहेब आहेत। साहेब काय सांगाल, 6व्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मी 9व्यांदा शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची। त्याशिवाय यावेळेला महायुतीच्या 10च्या 10 जागा कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं महायुतीला दिलेल्या आहेत आणि आता आम्ही या भूमिपुत्र एक कॅबिनेट मंत्री झालेलो आहोत। राधानगरी बदलूचे आमदार प्रकाश आंबेडकरांची जबाबदारी झालेली आहे। चंद्रकांत दादा जरी पुण्याचे असले तरी तेही कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत आणि मी स्वतः, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडण्याचा आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो। खरं तर आपण प्रचारादरम्यान म्हणलं होतं मी आमदार होणार, मंत्री देखील होणार, या सगळ्या एवढा आत्मविश्वास नेमका कसा? नाही, जनतेला गेली 25-30 वर्षाची माझी नाळ आहे। सर्वसामान्य माणूस, गोरगरीब आणि महिला आणि तरुण मित्र यांचं प्रेम माझं पाहता मला खात्री होती की मी प्रचंड मात्राने निवडून येणार। खरं तर आपण प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री पद मिळावं अशी देखील इच्छा व्यक्त केली होती। नाही, कार्यकर्त्याला उत्साह वाटावं म्हणून अशी भाष्य केली जातात। खरं तर शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न देखील आता पुन्हा एकदा ऐरणीवर आहे, या संदर्भात आपली काय भूमिका? शक्तीपीठ मार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही, तो पूर्णपणे रद्द झालेला आहे। सांगलीपर्यंतच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे असं परवा मुख्यमंत्री म्हणाले, तर सांगलीनंतर ते गोव्याला जाणाऱ्या कुठल्या तरी रस्त्यालाच उडतील। खरं तर आता पुन्हा एकदा अलमटी धरणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। उंचीवाढ म्हणून असं सरकारनं करण्याचं म्हटलेलं आहे, मात्र त्यामुळे कोल्हापूर असेल किंवा सांगली याला महापुरात मोठा धोका निर्माण होणार आहे। प्रसार माध्यमाच्या मित्राशी बोलताना मी सांगितलं की मी आणि प्रकाश आंबेडकर साहेब मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर चर्चा घडवून आणू। हे जे शक्य झालं नाही, प्रसंगी हा प्रश्न आम्ही केंद्र सरकारकडे नेऊ। खरं तर आता आपण तुम्ही अनेकदा मंत्रिपद घोषित झालं आहे, आता पुन्हा एकदा मंत्रिपद झालेलं आहे, आता पुढे नेमकं कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कशी भूमिका जाईल ना? प्रलंबित प्रश्न सगळे आपण मिटवण्याचा आणि मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। तर आपल्यासोबत आता प्रकाश आंबेडकर साहेब देखील आहे। काय सांगा साहेब, पहिल्यांदा मंत्रिपद घेत आहे, आज जल्लोषात स्वागत होते, काय पहिली प्रतिक्रिया? मी मनापासून शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करेन की अत्यंत चांगल्या पद्धतीची संधी त्यांनी या निमित्तानं मला दिली। या संधीचं सोनं करायचं आणि जनतेच्या हिताचं अतिशय प्रामाणिकपणाने काम करण्याचा निर्धार करून आपण या निमित्तानं आपण पुढे जातो। सर्वसामान्य कुटुंबातील आपण राजकारणात प्रवेश केला, त्यानंतर आमदार हायत्रिक केले आणि शिंदे साहेबांनी देखील मागचा बॅकलॉग भरून काढू अशी याची सगळी एज पूर्ती झाली म्हणायचं। हो, निश्चितपणे खरं तर राधानगरी किंवा कोल्हापूर जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, कशा प्रकारे या प्रश्न सोडवण्यासाठी आपली भूमिका असणार आहे? आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे निश्चितपणे ही मिळालेल्या संधीच्या माध्यमातून अधिक अधिकारांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी, प्रलंबित प्रश्नासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण काम करू। खरं तर राधानगरी धरणाचा अलमटी धरणाची कर्नाटक सरकारने उंचीवाढ निर्णय घेतलेला आहे, यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात देखील महापुरात धोका निर्माण होतो, याकडे आपली भूमिका कशी असणार आहे? आदरणीय मुश्रीफ साहेब, आपण आणि आमचे सगळेच आमदार खासदार या सगळ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ज्या आवश्यक असतील त्या पद्धतीच्या पलीकडच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा सूचना द्याव्या लागतील आणि जे जे करावं लागेल ते आपण करू। कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला महापुराचा कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी आलमट्टीच्या विषयावरती अत्यंत गांभीर्यपूर्वक आपण नियोजन करू। आता आपल्या मतदारसंघातील काळमोडी धरणाच्या काळमोडी धरणाच्या गळती देखील प्रश्न समोर आलेला आहे, मोठ्या प्रमाणात आता पाण्याची गळती होत आहे, कुठेतरी शेतकऱ्यांना भीती वातावरण आलेलं आहे, काय एकंदरीत? शेतकऱ्यांनी घाबरण्याची कोणतंही कारण नाही, त्याचं टेंडर ऑलरेडी निघालेलं आहे आणि आपण त्याचं काम सुद्धा सुरू करतो। फक्त पाणी कमी करायला पाहिजे, वॉटर लेवल कमी केल्याशिवाय प्रत्यक्ष काम सुरू करता येत नाही। त्याबद्दल तज्ज्ञांची एक समिती उद्या येईल आठवड्याभरामध्ये आणि निश्चितपणे ते काम सुरू होईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये काळामोडी धरणाच्या गळतीचं काम सुरू होईल। शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची जबाबदारी आपण शासनाच्या या सगळ्या यंत्रणांना आपण सूचना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आम्ही दिलेली आहे। खरं तर आपली पहिल्यांदा निवड झालेली आहे मंत्रिपदी, कोणते मंत्रिपद मिळावं अशी काही इच्छा व्यक्त केली आहे? असं काही नाही, नेतृत्वाचा आदेश म्हणून आपण काम करायचं आहे, जे त्याला योग्य वाटेल ते निश्चितपणे संधी देतील। अतिशय चांगल्या पद्धतीची ऑलरेडी त्यांनी संधी दिलेली आहे, त्यामुळे खाते वाटप हा विषय महत्वाचा नाही, जे नेतृत्व ठरवेल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ। खरं तर मगाशी आम्ही बघितलं की कार्यकर्त्यांना एकदम जे जागा नव्हते स्वागत केले होते, काय नेमकं कार्यकर्त्यांना?
अनेक वर्षानंतर स्वप्नाची पूर्तता झाल्यानंतर जो आनंद असतो तो माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला आहे. त्यामुळे साहजिकच माझ्या मतदारसंघात मी नव्हे जनता मंत्री झाली म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तो आनंद व्यक्त होणं साहजिक आहे. धन्यवाद साहेब आणि आपलं अभिनंदन. तर आपण बघितलं की मी नाही तर राधानगरी मतदारसंघात जनता मंत्री झाली आता भावना देखील आंबेडकरांनी व्यक्त केली. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्र मुत्रीपाणी आंबेडकरांनी प्रयत्नशील राहणार असल्याचं देखील या सगळ्या रॅलीच्या दरम्यान सांगितलेलं आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.